आज भाजी मंडईमध्ये छोटी-छोटी अशी छान फ्रेश कारली मिळाली. त्यामुळे भरलं कारलं बनवण्याचं ठरवलं. भरलं कारलं अगदी पटकन तयार होतं आणि सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते आज तुम्हाला दाखवते. खूप छान लागतं आणि चविष्ट होतं आणि कडवटपणा पूर्णपणे निघून जातो. कसं करायचं ते सांगते. काय करायचं, कारल्याच्या मध्ये एक चीर पाडून घ्यायची. चीर पाडून मग त्याच्यातून चमच्याने किंवा मग सुरीने वगैरे आतला जो गर आहे ना, जो खूपच बिया असतात आणि खूप कडू असतो, तो काढून घ्यायचा. म्हणजे कसं, की त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरता येतो त्यामुळे. आता मी असं मध्ये कट करते ना, असं मध्ये कट करून घ्यायचं आणि आतलं जे सगळं बिया ज्या आहेत, त्या चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायच्या. जशा मी काढते ना, अशा काढून घ्यायच्या. छोटी-छोटी कारली आहेत ही, त्यामुळे थोडंसं हे होतं, पण म्हणजे त्रास होतो. पण छोटी कारली खाताना आहे ना, फार सुंदर लागतात आणि भरली कारली जी असतात ना, ती छोटी-छोटीच खूप छान लागतात. मोठी-मोठी कारली मग ती मध्ये कट करावी लागतात. त्यामुळे अशी छोटी कारली बघून आणायची बाजारातून. आता सगळ्या कारल्यांमधल्या बिया काढून झाल्या ना, की ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद असं लावून घ्यायचं. म्हणजे काय होतं, की शिजवताना मीठ आणि हळद असेल, की कडवटपणा जरा त्याचा कडूपणा जो आहे, तो कमी होऊन जाईल. त्यामुळे असं सगळ्या कारल्यांना मीठ आणि हळद लावून घ्यायची आणि आपल्याला ही वाफेवर शिजवायची आहेत नंतर. खूप सोपी पद्धत आहे ही बनवण्याची. म्हणजे अगदी 10 मिनिटामध्ये ही कारली बनवून तयार होतात आणि चविष्ट तर इतकी लागतात, तुम्ही कशाच्याही बरोबर खाऊ शकता. इतकी सुंदर तयार होतात. तर आता ह्या सगळ्या कारल्यांना मीठ आणि हळद लावून झाली, की मग एक चाळणी घ्यायची आणि चाळणीमध्ये ही सगळी कारली जी आहे ती ठेवून घ्यायची. एकीकडे पाणी गरम करत ठेवायचं आणि त्या गरम पाण्यावरती ही चाळणी ठेवून वाफवून घ्यायची आहेत आपल्याला ही कारली. त्यामुळे सगळी कारली ठेवून झाली अशी, की मग गरम पाण्यावरती ही चाळणी ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि साधारण मीडियम आचेवरती 5 मिनिटं ही कारली शिजू द्यायची. म्हणजे काय होतं, की ह्याच्यातला कडूपणाही निघून जातो आणि कारलीही शिजून तयार होतात आणि एकदम स्मूथ अशी कारली तयार होतात. हे बघा, एक 5 मिनिटानंतर बघितलं तर कारली शिजून तयार होतात. आता इथे पहिल्यांदा काय करायचं, चिंच थोडीशी पाण्यामध्ये भिजवून ठेवायची एक 10 मिनिटासाठी आणि मग पुढची तयारी करूयात आपण. आता चिंच भिजेपर्यंत इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. नंतर थोडासा गूळ घेतलेला आहे, साधारण 1 चमचा असेल हा आणि खोबरं घेतलेलं आहे 3 ते 4 चमचे. 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आल्याचे 2-3 तुकडे घेतलेले आहेत आणि साधारण 1 वाटीभर भाजलेले दाणे घेतलेले आहेत. आता काय करायचं, ही तयारी करून झाली ना, की हे सगळं एकत्रितच मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. वेगवेगळं काही बारीक करत बसायचं नाही आणि भाजत वगैरेही बसण्याची गरज पडत नाही. असंच खायला खूप सुंदर लागतं. एकदा तुम्ही करून बघा ह्या पद्धतीने. तर ते मी खोबरं घेतलेलं आहे, दाणे घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे. हे सगळं असंच मिक्सरमधून बारीक करून त्याची पेस्ट तयार करायची नाही. ह्याच्यामध्ये पाणी बिलकुलही आपल्याला घालायचं नाही आहे. असंच आपल्या दरदरीत बारीक करून वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गुळही घालून घ्यायचा. म्हणजे कसं एक थोडासा गोडवा येतो आणि तिखट जे आहे ना, ते त्याप्रमाणे तुम्ही तिखट तुम्हाला किती हवं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इथे 1 चमचाभर तिखट घालून घेते आहे, 1 चमचाभर गरम मसाला आणि 1 चमचाभर कांदा लसूण मसाला इथे घालून घेणार आहे. कांदा लसूण मसाल्याने पण तिखटपणा चांगला येतो आणि थोडंसं हिंग आणि अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठही आपण ह्याच्यातच घालून घ्यायचं आहे. कारण की आपल्याला वाटणं असं बनवायचं की ह्याच्यामध्ये नंतर काही करायचं नाही आणि ह्याच्यामध्ये घातल्यानंतर काय होतं, की ज्या मिक्सरमधून आपण बारीक करू ना, त्यावेळेस सगळे जे मसाले आहेत ना, ते एकजीव होऊन व्यवस्थित बारीक होतात त्या मिश्रणामध्ये. नंतर जर का आपण हे मसाले घालायचं ठरवलं ना, तर व्यवस्थित बारीक होत नाहीत. त्यामुळे कसं होतं, नाही बारीक होण्यापेक्षा व्यवस्थित एकत्रित करता येत नाहीत. ह्याच्यामध्ये कसं एकजीव होऊन ते एकत्रितच बारीक होतात ना, त्यामुळे छान म्हणजे मिक्स होतात ते. नंतर ह्याच्यामध्ये आपण जी चिंच भिजत घातली होती ती भिजून तयार झाली आहे इथे. तर ही थोडीशी स्मॅश करून मग ह्याचं जे पाणी आहे ते साधारण 2-3 चमचे पाणी होईल एवढंच आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि ते छान व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचं. असं मिक्स करून झालं, की मग आपण हे सगळं मिश्रण जे आहे ते कारल्यामध्ये भरून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मिरची हवी असेल तर तुम्ही मिरची घालू शकता तिखटाच्या ऐवजी. मी इथे लाल तिखट घातलेलं आहे आणि ते कमी जास्तही करू शकता तुम्ही. मी साधारण स्पायसी होईल एवढीच लाल तिखट घातलेलं आहे. तुम्हाला जर जास्त खूप स्पायसी हवं असेल तर तुम्ही जास्त लाल तिखट घालू शकता किंवा मिरच्याही घालू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही. आता असं फटाफट या वांग्यामध्ये म्हणते कारल्यामध्ये हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं. भरून घ्यायचं हे कारलं असं व्यवस्थित. मिश्रण घालून झालं ना सगळ्या कारल्यांमध्ये भरून, की मग पॅनमध्ये तेल घ्यायचं. आता आपण सगळे तर इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये टाकून दिले. त्यामुळे हळद, हिंग वगैरे काही घालायची गरज नाही. सरळ ही कारली आहेत ना, ती ह्याच्यावरती ठेवून घ्यायची. सगळीकडे तेल पसरवून घ्यायचं व्यवस्थित आणि कारली जी आहेत ती ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायची. सगळी कारली ठेवून झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची.
तशी ही कारली शिजलेलीच आहेत. त्यामुळे थोडंसं आपल्याला शिजवायचं आहे. आतलं मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ह्याच्यातलं. त्यामुळे ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफ देऊन घ्यायची. मीडियम गॅस नाही करायचा, बारीक बारीक गॅसवरतीच 5 मिनिटं आपण वाफ देऊन घ्यायची. इथं एका साईडनी 5 मिनिटं वाफ देऊन झाली ना, की मग ही कारली जी आहे ती उलटी करून घ्यायची. म्हणजे काय होतं, की दुसऱ्या साईडनी ही छान ती खरपूस शॅलो फ्राय होऊन जातात. ह्याला आपल्याला तळायचं नाही आहे, शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. त्यामुळे खरपूस अशी होऊन जातात दुसऱ्या बाजूनेही. त्यामुळे असं उलटून पुन्हा एकदा झाकण ठेवून पुन्हा एक 5 मिनिटं वाफ देऊन घ्यायची. कारली अगदी अप्रतिम तयार होतात. तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा. हे कारलं तुम्ही वरण भाताबरोबरही खाऊ शकता, भाकरीबरोबरही खाऊ शकता, पोळीबरोबरही खाऊ शकता. खूप सुंदर तयार होतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची एक कमेंट मला फार मोठी महत्त्वाची वाटते. मला खूप छान वाटतं जेव्हा तुमची कमेंट येते. आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही शेअरही करत जा तुमच्या फ्रेंड्सच्या बरोबर. आणि हो, अशा चांगल्या चांगल्या छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.